लोकशाही मराठीवरील बंदी विरोधात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। चॅनलवर अन्याय झाला असेल तर मी त्यांच्यासाठी लढणार। लोकशाही चॅनल मी पाहतो, चांगल्या बातम्या देतात असं आठवले म्हणाले। तर रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांनीही लोकशाहीवर जी बंदी घातलेली आहे 30 दिवसांसाठी, त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बंदी आणली असेल तर नक्की मी त्याची माहिती घेईन। आणि लोकशाहीमध्ये किंवा या आपल्या देशामध्ये भारतीय घटनेनं जे दिलेलं मीडियाचं स्वातंत्र्य आहे त्याच्यावर गदा येता कामा नये आणि त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। पण मीडियाने सुद्धा चुकीची भूमिका मांडू नये, योग्य भूमिका मांडायला हरकत नाही आहे। पण आता लोकशाहीचं काय झालेलं आहे मला माहीत नाही आहे, पण नक्की त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर नक्की मी त्यासाठी विचार करेन। आणि लोकशाही चॅनल हा मी नेहमी बघत असतो, सगळे मराठी चॅनल बघत असतो आणि अत्यंत चांगल्या बातम्या देणारं हे लोकशाही चॅनल आहे। त्यामुळं त्याच्यावर अन्याय होऊ नये ही माझी भावना आहे, माझी भूमिका आहे। कारण म्हणजे आज आपल्याकडचे चॅनल्स हे जणू काही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी झालेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि माझी पत्रकारांकडून अपेक्षा आहे की त्यांनी खरं म्हणजे प्रत्येकाने आपापल्या प्रोफेशनची प्रामाणिक राहावं ही एवढं अपेक्षा असते। दुर्दैवानं आज पोटासाठी काही तडजोडी करावं लागत असेल, परंतु कसं असतं की शेवटी लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेला पाहिलं जातं आणि ते कृपया त्यांनी ते सांभाळावं अशी आमची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।